तुमचं नाव सांगा. माझं नाव गंगाधर पटेल जाधव शिंगणगाव, अच्छा तेलंगणा. अच्छा. काय त्रास होता सुरुवातीला? मला शुगरचा त्रास होता. शुगरमुळे मला त्रास झाला, त्या अंगठ्यातून पाणी निघालं. पायाची जखम अशी होती का? हां 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 सुरुवातीला अशी जखम तशी होती? जखम होती. अच्छा पूर्ण पाय अंगठाच गेलेला होता, जवळपास पूर्ण सडून गेलेला होता. अच्छा. तर ते डॉक्टरांनी माझी फोटो काढली, पायाची ओके. फोटो काढली. हां. फोटो काढून बघले की म्हणले बरं करतो इलाज म्हणून म्हणले. तर म्हणलं डॉक्टर साहेबला सगळं हिस्टोरी सांगितलं मला घडलेली. मग त्याने म्हणलं ठीक आहे, काही नाही, मला एक 15 दिवसाचा टाईम द्या म्हणले. त्यांनी बरं ठीक आहे साहेब, इतके दिवसात जाताच काही नाही, 15 दिवसामध्ये काय चाललंय म्हणा. आम्ही ठीक आहे साहेब, डॉक्टरांचं बघूत म्हणून आम्ही दिलो. मला गोळ्या वगैरे दिले, मल्लम दिले आणि ते गोळ्या खायलाही दिले. आणि ते मल्लम त्याला पट्टी करायचं, 2 टाईम करायचं, सकाळी संध्याकाळी. एक 8 दिवसामध्ये थोडं पायाचा त्रास कमी झाला. अच्छा. पायाचा त्रास कमी झाल्यानंतर मग आम्हाला थोडं बरं वाटलं. डॉक्टर साहेबाचा फोन आला की मला विचारले, अंकल तुम कहाँ है, कैसा है तबीयत म्हणून डॉक्टर साहेबांनी विचारलं. मी म्हणलं साहेब मैं वसंत नगर में रहता हूँ और बच्चे के पास, और जो है जरा आराम मालूम हो रहा. म्हणून डॉक्टर साहेबांनी मला विचारलं, मी त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी म्हणले तुमच्याकडे व्हेकल वगैरे आहे का येण्यासाठी. मी म्हणलं माझ्याकडे व्हेकल वगैरे नाही आणि मी या म्हणलं तर मी आठवणी येतो. त्यांनी काय केलं, तसं माझी सगळी परिस्थिती जाणून ओळखून डॉक्टर साहेबने जिथं आम्ही ॲड्रेस राहत होतो त्या ठिकाणी डॉक्टर साहेबला मी ॲड्रेस दिलो. डॉक्टर साहेब त्या ठिकाणी येऊन माझं रात्रीच्या 8-9 वाजता त्यांनी माझा इलाज केला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 5-6 वेळेस माझ्याकडे आले. तरी आम्हाला एवढं आनंद वाटलं डॉक्टर साहेब. आणि 15 दिवसाच्या टाईममध्ये माझी जखम वाळू लागली. अच्छा. कमी होऊ त्रास कमी झाला. जे काळेपणा माझ्या गुडघ्यापासून होता ते खाली उतरत आला आणि पायाची सूज उतरली. पायाची सूज उतरली आणि बरं वाटायला. आणि 15 दिवसामध्ये जखम वाळू लागली. मग पुन्हा डॉक्टर साहेबांकडे आलो. डॉक्टर साहेबाला पुन्हा फोटो घेतले, त्यांनी बघले, पुन्हा गोळ्या दिलेत मला, पुन्हा औषध दिलेत. ते कंटिन्यू करत राहिलो. आता पुन्हा परत डॉक्टर साहेबाला विचारून आमच्या गावी गेलो. तिथे पण हे चालूच होतं. अच्छा. कंटिन्यू चालू होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळं केलं. आज ते मला ओके झालं, एकदम झालं, मी आनंदी झालो. काही नाही, मला काही खर्च आला नाही. 10 लाख गेले, 12 लाख गेले, काही न करता मला कमी पैशामध्ये डॉक्टर साहेबांनी दिलं. मला ते डॉक्टर नसून एक देव माणूस आहे हे आम्ही असं म्हणतो. आणि मी 5-6 जणांना सांगितलं, मी तेलंगणातला राहणारा माणूस आहे, निर्मल जिल्ह्यातला आणि तानूर मंडळचा मी आहे. सगळ्या लोकांना सांगितलं. माझ्याकडून 4-5 पेशंट आले, ते पण दुरुस्त होऊन गेले. अच्छा. त्यांच्याकडे खर्च कमी आणि विलास चांगला आहे आणि ते घरच्या कुटुंबासारखं आम्हाला वागतात, डॉक्टर म्हणून वागतात. अच्छा. एवढा आम्हाला आनंद वाटते.